अखेरीस ताकई महड रोडच्या प्रलंबित कामास सुरुवात. खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या पाठपुराव्यास यश. खोपोली खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा धाकटी पंढरी येथील साजगाव फाटा येथून प्रसिद्ध अष्टविनायक महड देवस्थानाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. याच रस्त्यावरून ताकई येथील मृत झालेल्या इसमांना अंत्यसंस्कार करण्यासाठी न्यावे लागते. त्याच सोबत तालुक्यातील प्रसिद्ध अशा श्री विठोबा देवस्थान, ताकई पुंडलिक मंदिर, दशक्रिया विधी ठिकाण येथील पाताळगंगा नदी किनारी दशक्रिया विधी हे सातत्याने संपन्न होत असतात. याच सोबत शाळेकडे जाणारे विद्यार्थी व विविध कामांसाठी जाणारे नागरिक यांची खराब रस्त्याने ये जा करीत असताना मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. या रोडचा काही भाग हा वन खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने रोड पूर्णत्वास जात नव्हता. या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे होऊन या ठिकाणी अपघाताला व आजारपणाला आमंत्रण मिळत होते. या रस्त्याच्या कामासाठी संबंधित यंत्रणांच्या परवानगी घेण्यासाठी खोपोली खालापूर संघर्ष समितीने जोरदार पाठपुरावा करून हा रस्ता सुरळीत करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. प्रसंगी आंदोलनाचे पत्र देताना आंदोलन केल्यावरच या रस्त्याचे काम होणार का, असा प्रश्न प्रशासनास विचारण्यात आला. या रस्त्याच्या सुधारणेसाठी राजकीय पक्ष व विविध संस्था यांच्या वतीने देखील निवेदन देण्यात आलेले होते. संयमाचा बांध फुटेपर्यंत प्रशासन काम करीत असेल तर शांततेच्या मार्गाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लवकरच बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला. खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने पाठपुराव्यासाठी डॉक्टर शेखर जांभळे, मोहन केदार, अशफाक लोगडे, उबेद पटेल, नरेंद्र हर्डीकर, मनोहर ठोंबरे यांनी अथक प्रयत्न केले. या कामी ॲडव्होकेट मीना बाम, ॲडव्होकेट श्लेष पालांडे, ॲडव्होकेट जयेश तावडे यांचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी सुरू झाली असून लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण सुरू होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पेणचे श्री रवींद्र कदम व वन विभागाचे अधिकारी यांनी तांत्रिक प्रश्नाची उकल करून मार्ग काढल्याबद्दल समितीच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.